महत्त्व आहे। मंगळवारी येणारी जी चतुर्थी आहे तिला आपण मंगळी किंवा अंगारक चतुर्थी म्हणत असतो। अशी मान्यता आहे की आज जर आपण उपवास केला, पूजा अर्चा केली तर आपल्याला 21 संकष्टी केल्याचं पुण्य मिळत असतं। मग आपल्या घरामध्ये सतत भांडणं आहेत, कटकट आहे, चिडचिड आहे, वादविवाद आहेत, कुणाचं कुणाशी जमत नाही असं जर असेल तर तुम्हाला अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे। हे जर तुम्ही केलं तर तुमच्या घरातील भांडणं कटकट नाहीशी होणार आहे। मग काय करायचं तर तुम्हाला संध्याकाळी उंबरठ्यावर कापूर सोबत एक वस्तू जाळायची आहे। मग ती वस्तू कोणती, चला तर जाणून घेऊ। आपल्याला मातीचं भांडं घ्यायचं आहे, पंती घ्या किंवा मातीचं भांडं घ्या, त्यामध्ये खाली थोडेसे तांदूळ टाका। त्यानंतर आपल्याला अखंड 5 लवंग घ्यायचे आहे, 2 वेलची घ्यायची आहे, 1 तमालपत्र घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यात भीमसेनी कापूर टाकायचं आहे आणि आपल्या उंबरठ्यावर आपल्याला ते जाळायचं आहे। ते जाळताना आपल्याला गणपती संकटनाशन स्तोत्र जे आहे ते लावायचं आहे। आपल्याला अथर्वशीर्ष लावायचं आहे आणि ते लावल्यानंतर ओम गण गणपते या मंत्राचा जप करायचा आहे। असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता, दारिद्र्यता, कष्ट, आर्थिक समस्या, अनेक घरातले वादविवाद, कटकट नाहीसे होता। अतिशय साधा, अतिशय सोपा, अतिशय प्रभावी उपाय आहे, निश्चित करावा। ओम गण गणपते नमः।